All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भाऊ, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 6 मध्ये. आज आपल्यासोबत काय झालंय, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जसं की तुम्हाला माहितच आहे, आपलं जे हे ट्रेडिंग चॅलेंज चालू आहे त्या चॅलेंजमध्ये मी तुम्हाला दररोज जे काही मी ट्रेड घेतो ते तुम्हाला या YouTube चॅनलवरती शेअर करणार आहे. ठीक आहे, त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर एवढं आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो लास्टला करा, ओके, पण कमेंट नक्की करा. ठीक आहे, ओके. तर चला जरा व्हिडिओ नव्हता, या व्हिडिओला आपण सुरू करू. आज प्रॉफिट झालाय का लॉस झालाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करतो. ठीक आहे, आणि जे काही ट्रेडचं अनालिसिस आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये शेअर करणार आहे. आज आपण फक्त 2 ट्रेड घेतलेत, त्याच्यामागचं अनालिसिस तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. चला व्हिडिओला सुरू करूया. ओके, तर पाहून तुम्ही बघताय हा जो आहे तो सेन्सेक्सचा 85,000चा कॉल आहे. ठीक आहे, ओके. सो हा 85,000चा कॉल आहे. मार्केट इथं ओपन चालतं तुम्ही बघताय आज, आणि हा लो लावला तर नंतर मार्केट वरी गेलं आणि वरी जातानाच काल जिथं मार्केट होतं, म्हणजे काल जिथं मार्केट बंद झालं होतं, ओके, 3-3:30 वाजता, तिथं आल्यानंतर हा बघू शकता 245ला मी एक एंट्री घेतली. EMA हे बघू शकता, EMAला टेकलं होतं मार्केट आणि रिव्हर्स झालं होतं EMAपासून. ठीक आहे, सो मी इथं एंट्री घेतली 245ला आणि SL जो आहे तो आपला हा बघू शकता 225चा ठेवला होता आणि टार्गेट आपलं वरी हायच होतं. बट इथं विषय असा झाला की मार्केटने इथून रिव्हर्स घेतलं, EMAच्या सुद्धा इथं खाली गेलं. सो मी थोडं वर गेलं की लगेच इथं 298ला जे आहे ते एक्झिट मारलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघू शकता मार्केट हाय गेले, म्हणजे आपलं ॲनालिसिस तर बरोबर होतं, बट थोडंसं पेशन्समुळे आपलं जे आहे ते आपण इथं एक्झिट केलं, पण प्रॉफिटमध्येच एक्झिट केलं होतं. ठीक आहे, आणि इथं आपण 53 पॉईंट जे आहेत ते कॅप्चर केले होते. ओके, सो 53 पॉईंट कॅप्चर करून आपण इथं प्रॉफिट जनरेट केलं होतं. 1,000चं काय तर प्रॉफिट होतं. बट याच्यानंतर आपण जो आहे तो एक स्टॉकमध्ये कॉल घेतला. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मग आपण लॉस केलेला आहे. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला दाखवतो तो सुद्धा ट्रेड. ओके, हां, ओके. सो हा आहे तो स्टॉक आहे. ठीक आहे, हे बघू शकताय TECHMचा जो आपला स्टॉक आहे, 30 डिसेंबर एक्सपायरी 15:40चा कॉल आहे. ठीक आहे, तर इथं विषय काय झाला, मार्केट तर वरीच चाललं होतं. ठीक आहे, हाय ट्रेंड लाईनला चिटकाय, म्हणजे जे आपलं EMAला चिटकायचं, मार्केट वरी जायचं, EMAला चिटकायचं, मार्केट वरी जायचं. ठीक आहे, सो आपण इथं बघू शकता ट्रेड प्लॅन केला 59ला ट्रेड EMAला चिटकला होता. ठीक आहे, म्हणजे मार्केट तिथपर्यंत आलं, तिथून नंतर इथं घोळ झाला भाई. आपण एंट्री घ्यायला आणि मार्केट खाली जायला गाठ पडली. ठीक आहे, सो इथं मी कन्फर्मेशन केलं, एंट्री घेतली आणि थोडं वरी गेलं, एक्सेसपर्यंत गेलं. ठीक आहे, 31.35चा हाय मारला आणि तिथून खाली आलं. ठीक आहे, सो माझं मी स्टॉप लॉस, आता ही तर आपला स्टॉक आहे. ठीक आहे, स्टॉक तर बरीच जाणार. ठीक आहे, त्यामुळे स्टॉप लॉस जो आहे तो आपला खालचा ठेवला होता हावाला. ठीक आहे, त्यामुळं इथं बघू शकता परत इथं स्टॉप लॉसपर्यंत मार्केट आलं, परत आणखीन वरी गेलं आणि इथून वरी गेल्यानंतर नाही बघू शकता ही जी कॅन्डल आहे एकदम झपकरणं खाली आली. हे आपल्याला टाईमच भेटला नाही एक्झिट करायला. ठीक आहे, मग डायरेक्ट परत आपला जो जुना स्टॉप लॉस होता तिथं बरोबर एक्झिट केला आपण. ठीक आहे, म्हणजे हे बघू शकताय बरोबर, आणि त्या मार्केट आणखीन तिथंच चालू आता काय माहिती इथून काय होतं, पण आणखीन थांबलो असतो तर खूप लॉस झाला असतं, त्यामुळे मी लगेच एक्झिट केलं. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपले बघू शकताय 5 पॉईंट गेले आणि 600ची क्वांटिटी होती. ठीक आहे, एकच स्लॉट घेतला होता, 600ची क्वांटिटी होती आणि इथं SL हिट झाला आहे आणि खूप लोटा SL आहे. 3,500चा लॉस इथं झालेला आहे. ठीक आहे, तर चला तुम्हाला मी आता आपलं जे आहे ते पोझिशन्स दाखवतो. ओके, हां, ओके. सो हे आपल्या पोझिशन आहेत, तुम्ही बघतायच. ठीक आहे, टोटल रिटर्नमध्ये आपलं -2,483. ओके, सो एक कशामुळं, तर पहिला आपला सेन्सेक्सचा कॉल घेतलेला आपण, त्याच्यामध्ये आपण 1,000 प्रॉफिट काढलो होतो आणि दुसरा जो आपला स्टॉकमध्ये आपण कॉल घेतलो होतो त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे. ठीक आहे, इट्स ओके, काय विषय नाही. 3,540चा लॉस. सो ही इकडं असं मायनस प्लस करून आपला टोटल ओव्हरऑल आजचा जो लॉस आहे तो 2,483 रुपये आहे. ठीक आहे, डेट वगैरे बघून घ्या. ओके, सो अशा पद्धतीने विषय झालेला आहे. तर कॉस्ट टू कॉस्ट, म्हणजे आपण जिथून सुरू केलं तो ट्रेडिंग करायला, म्हणजे ज्या कॅपिटलपासून तिथपर्यंत आपण आलेलो आहे. आता इथून पुढे आणखीन काय होईल बघूया. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद. सबस्क्राईब करून द्यावा, चला.